लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली। या महाआघाडीमध्ये 28 विविध पक्ष आणि संघटनांचा समावेश आहे। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला बहुतेक पक्ष संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। उल्लेखनीय म्हणजे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी या पत्रकार परिषदेला आणि त्या आधीच्या बैठकीला गैरहजेरी लावल्यानं चर्चांना उधाण आलंय। यावेळी महाआघाडीतील सर्वच पक्षांनी केंद्र आणि राज्यातल्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं। देशातल्या लोकशाही संस्था या खिळखिळ्या करण्याचं काम हे सरकार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आणि हे सरकार घालवण्याचा निर्धारही सर्वांनी केला। यावेळेस अजित पवार यांनी नाव न घेता वंचित बहुजन आघाडीवर टीका केली। आम्ही 6 जागा देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र ही मंडळी भाजपची बी टीम म्हणून काम करतेय असा टोला देखील त्यांनी लगावला। तर भाजपची सत्ता घालवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं आमदार रवी राणा यांनी सांगितलं। तो नाही आहे, कारण की ज्या पक्षांनी आमच्याकडे मागणी केली गोष्ट कसं आहे की शेवटी जागा आपण ज्या देत आहोत, आम्ही जेवढे मित्र पक्ष आहेत त्या सर्वांनी जागेच्या मागण्या केलेल्या नाही हे मला उद्या सांगितलं। आज इथे विविध संघटना आणि राजकीय पक्ष म्हणून शब्दांच्या संख्येत आले आहे। सर्वांनीच काही जागेची मागणी केली, सर्वांनी सांगितलं की आमचं एकमेव धोरण आहे की भाजप सेना सरकारला खाली खेचलं पाहिजे, मतांचं विभाजन टाळलं गेलं पाहिजे आणि आम्ही जी काही छोटी मोठी ताकद असेल ती ताकद पूर्णपणे आम्ही लावून तुमच्या सोबत घेऊन या सरकारला पराभूत केलं पाहिजे हे आमचं ध्येय आहे। आदिवासी विचाराला कुठेतरी थांबवायचं आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थाने पुढे न्यायचा। परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना आपण महाराष्ट्राने पाहिलं की अनेकदा चर्चा होत असताना काहींनी एवढी टोकाची भूमिका घेतली की काहींना तर आम्ही 6 जागापर्यंत जागा देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली असताना काहींनी त्याच्यामध्ये कुठलाही रस दाखवला नाही। काही ना काही कारण सांगून ही महाआघाडी कशी होणार नाही हाच प्रयत्न त्यांचा होता का काय अशा प्रकारची शंका घ्यायला निश्चितपणे जागा आहे, वाव आहे। आणि त्याच्यामुळेच आमचं स्वतःचं स्पष्ट मत झालंय की महाआघाडीमध्ये जे कोणी आलेले नाहीये ती एक प्रकारची भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून आज राज्यामध्ये काम करू पाहते।